गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, पहिला प्रश्न जुलैचा पेपर आहे. पेपर 1 प्रश्न दोघांनी बघा, पेपर 1 आणि पेपर 2 वाल्यांनी प्रत्येकाने प्रश्न बघितले तरी चालतात. कारण काय होतं, अभ्यासक्रम 90 मार्काचा कॉमन असतो. त्याच्यामुळे वेगवेगळं काही अभ्यास करायची गरज नाही. 90 मार्क तुमचे कॉमन असतात. हा प्रश्न आला होता हावर्ड गार्डनर या सिद्धांतावरून. आता हावर्ड गार्डनरने काय सांगितलं होतं, 8 प्रकारची बुद्धी सांगितली होती. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं, अभ्यासच नवीन करायचा, त्याच्यामुळे समजून घ्या प्रश्नांचं. हावर्ड गार्डनर की दी गई बुद्धी की अवधारणा का नेरचा अर्थ काय आहे? म्हणजे हावर्ड गार्डनरने जे बहुबुद्धींचा सिद्धांत दिला, बहु म्हणजे अनेक, गोपी बहु राशी बहु नाही, अनेक बुद्धींचा सिद्धांत दिला, 8 प्रकारची बुद्धी. म्हणजे काय सांगितलं होतं हावर्ड गार्डनरने, का व्यक्तींकडे अनेक प्रकारची बुद्धी असते. कोणाकडे संगीतही असेल, गणितही असेल, शारीरिक असेल, तार्किक असेल, अशा बुद्धी असतात. आता पहिलं काय म्हटलंय, बुद्धी का केवळ एक आयाम होत आहे. आता हावर्ड गार्डनरने काय सांगितलं, इथे सरळ म्हणतंय त्याने 8 प्रकारची बुद्धी सांगितलं, तर बुद्धी एक आयाम होती का? म्हणजे एकच क्षेत्रात बुद्धी असते का? प्रत्येकाला संगीतेच बुद्धी असते का? प्रत्येकजण संगीतामध्येच, नाही तर प्रत्येकजण अलका याग्निक होऊ शकला असतं. नाही, कारण प्रत्येकाकडे एक प्रकारची बुद्धी नसते. बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगम से संबंधित आहे. म्हणजे हा काय म्हटलेले 2 ऑप्शन, का बुद्धी काय असते, फक्त प्रयोगात्मक अधिगमातून संबंधित आहे. म्हणजे एखादी बुद्धी जर तुमच्याकडे असेल, आता उदाहरणार्थ एखादा खेळाडू आहे. आता खेळाडू काय प्रयोग करेल, तर त्याला खेळाडूची बुद्धी तयार होईल, शारीरिक बुद्धी तयार होईल. हां, की म्हणजे प्रत्येक बुद्धी काय असते, प्रयोगात्मक अधिगम संबंधित नसते. आता एखादा शेतकरी असते, शेतकरीकडे काय असते, प्राकृतिक बुद्धी असते. मग त्याला कळतं का आता वातावरण कसं असेल, ढगाळ असेल, पाऊस पडेल. मग आता प्रत्येक वेळेने प्रयोग करून पाहिला का? अजिबात नाही. म्हणजे बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगमशी संबंधित नाही, तर त्याच्या अनुभवावरून सुद्धा बुद्धी वाढते. त्याचे अन्वेषण, खोज करणे, निरीक्षण करणे, याच्यातून पण बुद्धी वाढते. पण इथे काय म्हटलेले, केवळ 2 ठिकाणी केवळ आलं, त्याच्यामुळे ते अजिबात. कारण फक्त केवळ म्हणजे फक्त एकच, एकावर नाही, तर बुद्धीचे अनेक प्रकार असतात. तिसरा ऑप्शन काय म्हटले, सभी लोग दुनिया को समान रूप से समझते हैं और संसाधित करते हैं. म्हणजे सगळे लोक काय करतात, सगळ्यांकडे सारखीच प्रकारची बुद्धी असते. सगळ्यांकडे सारखी प्रकारची बुद्धी असते का? समान रूप से अजिबात नाही. कोणाकडे संगीते बुद्धी असते, म्हणून ती अलका याग्निक झाली. बरोबर आहे का नाही? गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, त्यांच्याकडे शारीरिक बुद्धी म्हणून ते क्रिकेटर झाले. तार्किक बुद्धी म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट झाले. म्हणजे बुद्धी प्रत्येकाकडे वेगळी असते. आणि इथे काय म्हटले, सभी लोगों में समान रूप से. सगळ्यांकडे समान रूप से कसं काय बुद्धी असेल? अजिबात नाही. म्हणजे काय झालं, हे पण कटलं. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यता होती है. म्हणजे काय होतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये, चौथा ऑप्शन काय म्हणतंय, का प्रत्येक क्षेत्रामध्ये काय असते, प्रत्येकाची बुद्धी काय असते, वेगवेगळी असते. बरोबर आहे ना? प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळाडूची बुद्धी खेळाडूमध्ये, का तुम्ही लता मंगेशकरला सांगितलं असतं क्रिकेट खेळायला जा, शक्य झालं नसतं. सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं सायंटिस्ट हो, शक्य झालं असतं का? काय, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये काय असते, बुद्धी अलग अलग होते आणि त्यांच्या क्षमता ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणून ऑप्शन 4 आहे याचं उत्तर. प्रश्न दुसरा. आता प्रश्न दुसरा काय होता, गणित में अपने खराब अंकों के बारे में बात करते हुए अभी कहता है, मुझे अंकों की समझ नहीं है, अभी अपने प्रदर्शन का कारण किसे ठहरा रहा है. म्हणजे आता तो आवी काय म्हणतोय माहितीये का, त्याला कमी मार्क मिळाले. हं कमी मार्क मिळाले आणि आता तो काय म्हणतो, का आता मला अंकांची समज नाहीये. म्हणजे मला काय अंक समजले नाही. म्हणजे काय झालं, तो काय करतोय, का हा एक बाह्य कारण ठरवतोय. काय हा काय करतोय, का दुसऱ्यामुळे मी नापास झालो का, मला समजत नाही बा, म्हणून असं झालं. मग याचं कारण, मुख्य कारण आहे का, कार्य में कठिनाई? अजिबात नाही. किस्मत आहे का? अजिबात नाही. कोशिश की कमी नाही. तर काय म्हटलं, योग्यता का अभाव. योग्यता का अभाव म्हणजे त्याला हा 9 आहे का 6 आहे हे कळत नाही. कारण अंकों की समज नाहीये म्हणतोय ना. हा 9 आहे का 6 आहे कळत नाही. बरोबर आहे का नाही? याला 4 म्हणता का 5 म्हणता, म्हणजे अंकों की समज नाही. म्हणजे या प्रकारे काय होतं, त्याची योग्यता जी अभाव आहे. म्हणजे त्याला ज्या वेळा कळेल का हा 6 आहे, हा 9 आहे, हा 6 आहे, हा 4 आहे, म्हणजे काय होईल, त्याची योग्यता. पण त्याला जर कळत नाही, तर त्याचा काय, योग्यतेचा अभाव आहे. बघा, प्रश्न सोपे असतात, फक्त समजून घ्यावे लागतात. आता बघा, हा प्रश्न थोडा गोंधळात टाकणारा होता. गोंधळात टाकणारा म्हणजे जे मुलं फक्त पाठांतरावर भर देतात त्यांनाच गोंधळात टाकणार होता. जे रेग्युलर अभ्यास करतात त्यांना मी सांगितलं होतं का निगेटिव्ह काय असतं, निगेटिव्ह कसे काढायचे. आता निम्नलिखित में से कोणची सार्थक एक प्रभावी स्मृती तकनीक नाही. स्मृती तकनीक म्हणजे काय म्हटलेले, तुमची स्मृती तकनीक म्हणजे तुमचे विचार वाढवण्यासाठी कोणतं प्रभावी नाहीये. विचार वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला एखादी कल्पना करण्यासाठी प्रभावी काय नाही. आता संकल्पना चित्र.
आता संकल्पना चित्र म्हणजे एखादं तुम्हाला काहीतरी चित्र दिलं आणि त्या चित्राच्या आधारे तुम्ही काय करतात, वेगवेगळे संकल्पना मांडणार, विचार. हे चांगलं आहे, म्हणजे याच्याने काय होईल, तुमचा विचार डेव्हलप होईल. इथे काय सांगितलंय, निगेटिव्ह सांगितलंय का नाहीये, म्हणजे कोणतं योग्य नाहीये. आता हे चांगलं आहे ना, कारण संकल्पना चित्र काय आहे, चांगलं आहे, कारण याच्यातून विद्यार्थी काय करेल, आपल्या अप्सरी चिंतवलेली वेगवेगळे चित्र मांडणार. हा, एखादी चंद्रमुखीचं चित्र दिलं आणि मग तुम्ही म्हणाल सर किती सुंदर आहे, मग किती भारी तिने आभूषण घातले, म्हणजे संकल्पना चित्र वगैरे काय असेल. हा, त्याच्यानंतर बघा विस्तृत दोराव. आता विस्तृत दोराव हा निगेटिव्ह आहे बघा, हा निगेटिव्ह आहे. पण आता हे थोडं पॉझिटिव्हचं काम कसं करेल हे मी तुम्हाला सांगतो पुढे. स्मृती सहाय्यक विद्या. आता स्मृती सहाय्यक विद्या म्हणजे काय असेल, म्हणजे एखाद्याची मेमरी मेमरी कशी आहे हे साठवण्यासाठी काय असेल, काय असेल, हे पण थोडं निगेटिव्ह आहे, हे पण थोडं निगेटिव्ह आहे. पण आता मग तुम्ही म्हणाल आणि हे निगेटिव्ह आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर 3 निगेटिव्ह आलेलं आहे आणि तुम्ही आता म्हणता याचं एकच उत्तर राहील, तर हे कसं राहतं, ऐकून घ्या, आता तुम्ही समजून घ्या. दोराव दोराव म्हणजे पाठांतर करणं. आता पाठांतर करणं म्हणजे काय, एकच ऑप्शन आलेलं आहे, काय आलेलं आहे, एक. म्हणजे हे किती झालं, 50% निगेटिव्ह झालं. स्मृती सहाय्यक विद्या हे किती झालं, 50% निगेटिव्ह झालं. हा, म्हणजे चुकीचं. पण याच्यामध्ये 2 ऑप्शन आलेले आहेत. याच्यामध्ये रटणे आणि दोराव, म्हणजे पाठांतर करणे आणि ते परत बोलणे. म्हणजे बघा, रटणे झालं 50% निगेटिव्ह आणि दोहराव झाला 50% निगेटिव्ह. किती झाले, 50 आणि 50 100. म्हणजे सगळ्यात जास्त चुकीचं काय आहे, हे आहे ना, कारण हे 100% निगेटिव्ह आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणतात ना का आम्हाला 3 ऑप्शन सारखे वाटतात, 4 वाटतात, त्यांच्यासाठी हा पर्याय आहे का त्यांनी काय करायचं, का जास्त निगेटिव्ह कुठे दिलेले आहेत. आता समजा इथे एकच विद्यार्थी, समजा इथे एक विद्यार्थी चुकीचा आहे, 2 विद्यार्थी, पण इथे जर 2 विद्यार्थी चुकीचे आहेत, 2 विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या, तर तुम्ही लक्ष कुठे देणार, जे 2 जास्त आहेत, म्हणजे हाच आहे ना चुकीचा गट, हा एक गट आहे. पण याच्यामध्ये जर एकच विद्यार्थी चुकीचा आहे, तर त्याचा एक गट झाला, हा दुसरा गट झाला. पण याच्यामध्ये 2 गट आहे, तर मग सगळ्यात जास्त कारणीभूत काय आहे, हा आहे ना. म्हणजे याच प्रकारे काय असतं, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतात का ऑप्शन सगळे सारखे वाटतात, त्या ठिकाणी असे ऑप्शन दिले असतात. म्हणजे इथे 2 आहेत आणि इथे एकच दिलेले, म्हणजे हे 2 निगेटिव्ह आहेत, हे 2 निगेटिव्ह आहेत. पण इथे काय, हा एक निगेटिव्ह हा एक निगेटिव्ह, पण इथे काय 2 निगेटिव्ह दिलेले आहेत. म्हणून याचं उत्तर काय आहे, स्मृती सहाय्यक रटणे आणि दोहराव. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं ना ऑप्शन सारखे येतात, अशा प्रकारे मार्ग असतो, पण समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. आता बघा, हा पण एक प्रश्न सोपाच होता का, मी तुम्हाला सांगितलं होतं, दोहराव आणि वारंवार किए जाने वाला व्यवहार. आता दोहराव काय असतो माहितीये का, आपल्यामध्ये पण काही असे लोक असतात का त्यांचा बोलण्यामध्ये एखादा शब्द रिपीट होतो किंवा त त त त मे असे शब्द होतात, बरोबर आहे का नाही. आपण त्याला मग तोत्रा वगैरे आपल्याकडे काहीतरी भाषेत आपण तरी म्हणतो. मग हे कशामुळे होतं, या संदर्भात आलेला होता का, दोहरा व बारंबार किए जाने वाला व्यवहार किसकी पहचान है, म्हणजे हे कशामुळे होतं. आता हे ध्यान न्यूनता, अतिक्रियाशीलता, म्हणजे याच्यामुळे होतं का, त्याचं लक्ष वगैरे याच्यामुळे हा होतो का, अजिबात होत नाही. अधिगम विकलांगता, म्हणजे शिक्षणासंदर्भात अडथळण्यासाठी त्या विकलांग आहे का तो, का त्याला अधिगम, म्हणजे एखादा जसं आपण म्हणतो तो हँडिकॅप आहे, पण मग हा विद्यार्थी काय अधिगम विकलांगता आहे का, म्हणजे त्याला शिक्षणामध्ये अपंग आहे असं म्हणता येईल का, अजिबात होणार नाही. मस्तिष्क पक्षघात, म्हणजे हा डोक्यावर मार घातल्यामुळे तो त त त त मे करतो का, पण हा काय सोलिन क्रमविकार आहे. सोलिन क्रमविकार म्हणजे या लोकांना काय होतं, एखादा शब्द, आता उदाहरणार्थ, आता चमचा म्हणायचंय, चमचा, आपण काय म्हणतो चमचा. आता यांना जर बोलायला लावलं ना, तर हे काय म्हणतात चमचा. म्हणजे काय होतं, त्यांना सोलीन म्हणजे एखाद्या शब्दाचा क्रम लावण्यामध्ये यांना काय होतो, अडथळा निर्माण होतो. काय होतो, अडथळा निर्माण होतो. म्हणून हा विकार काय, सोलीन क्रम आहे. म्हणजे एखादा शब्द असेल, हा, आता माझ्या मामाच्या गावाला पण एक मुलगा आहे, त्याला पण असं बोलताना काय होतं, एखादा शब्द असा, म्हणजे आता उदाहरणार्थ च वरून असे काही शब्द असेल, तर तो काय असे च च च च च च च च असा बोलतो आणि मग तो शब्द पुढे चमचा म्हणतो. म्हणजे काय झालं, हा सोलीन क्रम च, मग नंतर लगेच म येणार, यांना सोलीन क्रम हा विकार असतो, हा प्रॉब्लेम येतो. याला म्हटलं जातं सोलीन क्रम विकार. आता लेवाईगोस्की, आता बघा लेवाईगोस्की मी तुम्हाला सांगितलं होतं, लेवाईगोस्की तुम्हाला कधी सोडत नाही. डिसेंबरला पण सोडलं नाही आणि जुलैला पण सोडलं नाही, कुठे सोडणं येणार. आता लेवाईगोस्की के अनुसार बच्चे अपने स्वयं के व्यवहार को किस प्रकार नियमित करते.
हा, आता म्हणजे ले वाइगोस्की काय म्हणतो का पुनर्व्यवहार, बच्चे अपने व्यवहार को, व्यवहार म्हणजे काय असतो, व्यवहार म्हणजे देवाणघेवाण नाही. आता ले वाइगोस्की के अनुसार बच्चे अपने स्वयं के व्यवहार किस प्रकार नियमित करते, नियंत्रित करते. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल, आपण जर लहान मुलांना समजा, आता ले वाइगोस्कीने काय केलं होतं, लहान मुलांवर प्रयोग केला होता. तर लहान मुलं जे असतात, तर त्यांना जर तुम्ही समजा बाजारात जर जायला लावलं, दुकानावर जायला लावतं, आपण काय म्हणतो, हे बघ रे, 5 रुपयाची ही वस्तू आण, 5 रुपयाची ती वस्तू आण, 5 रुपयाची ही वस्तू आण, असं जर सांगितलं ना, ते मुलं काय करतात माहितीये का, मनातल्या मनात काय करतात का, 5चं मला, आता समजा एखाद्याला साखर घ्यायला लावली, हां, 20ची साखर, 20चे ब्रश, 20चा हे, म्हणजे हे काय करतात मनातल्या मनात एक वेळ, आपण पण लहानपणा होतो असं होतं. मग ले वाइगोस्की काय म्हणतो, याला काय म्हटलं जातं, आत्मवाक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आत्मवाक. आता बघा, मग आत्मवाक, आता हे आत्मवाक लगेच तुमच्या लक्षात काय येईल का, ज्या वेळा विद्यार्थी आपली सोच नियंत्रित करण्यासाठी स्वतःशी बोलतो, याला ले वाइगोस्की काय म्हणतो, आत्मवाक म्हणतो, आत्मवाक म्हणतो. आता बघा, पुनर्बलन, हा हे कोणी म्हटलेलं आहे, खुद को पुनर्बलन देत आहे, स्किनरने म्हटलंय. बघा, ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करणार ना, त्यावेळेस तुम्हाला कळणार, स्किनर कोणी म्हटलंय, स्किनर. संतुलीकरण अनुकूलन कोणी म्हटलेले, पियाजे. काय म्हटलेले, पियाजेने म्हटले. मग आता मला जर सांगा, एखादा जर हुशार विद्यार्थी असेल, तो काय म्हणेल, ले वाइगोस्कीने हा शब्द पण वापरलेला नाही, हा पण वापरलेला नाही, हा पण वापरलेला नाही, मग राहिला काय, झालं उत्तर तुमचं. म्हणजे हे कोणत्या शास्त्रज्ञाने वापरलेलं हे तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून शास्त्रज्ञ पण डीपमध्ये अभ्यासा. म्हणजे आत्मवाक म्हणतात का, एखादा विद्यार्थी स्वतःचे सोच नियंत्रित करण्यासाठी का त्या आत्मवाकचा प्रयोग करतो. आता बघा, लागोपाठ ले वाइगोस्कीचा प्रश्न. आता ले वाइगोस्की के सिद्धांत के अनुसार सीखने के अनुभव को बेहतर बनाने के लिए निम्नलिखित में से कौन सा एक अनुशासित दृष्टिकोन आहे. म्हणजे आता ले वाइगोस्कीने काय सांगितलं होतं का, मुले समाजात कसे शिकतात. आता कसे शिकतात या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. ले वाइगोस्की के सिद्धांत के अनुसार, म्हणजे आता ले वाइगोस्की सिद्धांत, मुलं कसे शिकतात हे तुम्हाला सिद्धांत वाचल्यावरच कळेल, आणि ज्यांनी वाचला नाही त्यांना आता स्पष्टीकरण मी व्हिडिओ माझे बघा, त्याच्यामध्ये कळून जाईल. छात्रों को कोई सहायता नहीं देना. आता बघा, छात्रो, ले वाइगोस्कीने असं कधी म्हटलं का सहायता नाही देणार का, ले वाइगोस्की काय म्हणतो का विद्यार्थ्यांना अडथळा आल्यावर मदत करायची, पण इथे काय म्हटलेलं, सहायता नाही देणार. म्हणजे हे पहिलं कटलं. छात्रों को ऐसा काम प्रदान करना जिसे वो व्यक्तिगत रूप से पूरा कर सके. म्हणजे मुलांना असं काम द्यायचं का ते स्वतःहूनच पूर्ण करतील. मग शिक्षक कशाला आहे, फक्त पगार घ्यायला असतो का, पगार घ्यायला असतो का, अजिबात नाही. म्हणजे व्यक्तिगत रूप से, म्हणजे स्वतःच पूर्ण करायचं. मग आता समजा 5वीचा विद्यार्थी, त्यांच्याकडे गणिताचं पुस्तक द्यायचं, बाबा हे गणित सोडून घ्या, शिक्षक काय पगार घेण्यासाठी राहील का, अजिबात नाही. म्हणजे ले वाइगोस्की सांगा असं कधी सांगितलं नाही. छात्रों को ऐसा काम प्रदान करना जो उनके वर्तमान समस्या पूरी तरह से असंबंधित हो. आता बघा, इथे किती विचित्र वाक्य म्हटलेले, म्हणजे मुलांना असं काम द्यायचं का वर्तमान स्तर. आता उदाहरणार्थ, वर्तमान स्तरचा उदाहरण, आता 5वीचे विद्यार्थी आहेत. आता 5वीच्या विद्यार्थ्यांचा वर्तमान स्तर म्हणजे काय आहे, त्यांना लय झालं तर मूळ संख्या वगैरे हे माहीत असेल, गुणाकार भागाकार या क्रिया माहीत असतील. आणि जर तुम्ही यांना भूमितीचं पुस्तक आणून दिलं 9वीचं आणि सांगितलं आता हे वर्तमान स्तर से असंबंधित हो, म्हणजे असंबंधित, म्हणजे त्याचं 9वीचं पुस्तक भूमितीचं आणून द्यायचं आणि त्यांना सांगायचं सोडवायचं, म्हणजे वर्तमान स्तरवर असंबंधित आहे, हे सोडवणार आहेत का, अजिबात नाही. म्हणजे काय, निगेटिव्ह. मुलांना कसं काम द्यावं लागेल, इथे जर असं राहिलं असतं तर मुलांना छात्रों को ऐसा काम प्रदान करना जो वर्तमान स्तर से पूरी तरह से संबंधित हो. संबंधित हो म्हटलं असतं तर हे उत्तर राहिलं असतं. असंबंधित लावल्यामुळे काय झालं, हे निगेटिव्ह झालं. आता चौथा ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन. बघा किती पॉझिटिव्ह म्हटलेले का, वर्तमान स्तरांवर त्यांना उचित समर्थन उचित मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना. म्हणजे विद्यार्थ्यांना काय करा, तुम्ही मार्गदर्शन करा आणि उचित मार्गदर्शन उचित समर्थन के साथ, जिथे अडथळा निर्माण होत असेल तिथेच काय करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं, अडथळा निर्माण होईल तिथेच. ऑप्शन 4. बघा, म्हणजे या प्रकारे काय करू शकतात, तुम्ही उत्तर काढू शकतात. आता बघा, अभिकथन आणि कारक. आता अभिकथन आणि कारकचं मी तुम्हाला खूप सांगितलं होतं का, अभिकथन कारकचा प्रश्न कसा समजून घ्यायचा, याच्यावर खूप मार्क जातात मुलांचे. आता अभिकथन आणि कारकचे हे जे प्रश्न असतात ना, हे कसे असतात, तुम्हाला मी सांगितलं होतं का, ज्या वेळा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न एकमेकाच्या संबंधी बोलत असतात तेव्हाच त्याचं कथन योग्य असतं.
आता अभिकथन काय म्हटलंय, विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की जरूरतों को पूरा करने के लिए कक्षा में शिक्षक को सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए. बघा म्हणजे काय काय म्हटलेलं आहे, विविध सांस्कृतिक पृष्ठभूमी छात्रों की जरूरत म्हणजे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जरूरत म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या पृष्ठभूमीतून येतो, त्याची आर्थिक परिस्थिती वगैरे, मग याच्या काय करायचं असेल, त्यांच्या जरूरता म्हणजे गरज असेल. आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा एखादा विद्यार्थी दृष्टीबाधित आहे, काय आहे दृष्टीबाधित आहे, मग त्याची गरज आहे ना का त्याला तुम्ही ब्रेल लिपी वगैरे साधनं, एखाद्याला ऐकू येत नाही, तर मग तुम्हाला काय पाहिजे हे पण माहिती पाहिजे ना. म्हणजे हे कळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तरदायित्व म्हणजे तुम्ही काय घेतले पाहिजे का मी शिक्षक आहे, यांच्या गरजा मलाच पूर्ण कराव्या लागेल. म्हणजे काय झालं, अभिकथन योग्य आहे, बरोबर आहे का नाही. कारण काय म्हटलंय, कक्षा में समता केवल मानकीकृत पाठ्यचर्या व आकलन द्वारा सुनिश्चित की जानी चाहिए. आता मानकीकृत काही लोकांना अजून माहित नाही. मानकीकृत म्हणजे काय, कक्षा में समता केवल मानकीकृत पाठ्यचर्या व आकलन से द्वारा सुनिश्चित की जा सकती है. म्हणजे काय म्हणतंय का केवळ मानकीकृत. आता केवळ मानकीकृत म्हणजे काय, फक्त आता एखादा दृष्टीबाधित विद्यार्थी आहे आणि मानकीकृत अभ्यासक्रम म्हणजे काय, जे शासनाने ठरवून दिलेलं ना. आता उदाहरणार्थ तुम्हाला लेखी परीक्षा घ्यायची, आता तो दृष्टीबाधित विद्यार्थी आहे आणि तुम्ही जर त्याची लेखी परीक्षा घेतली, तो लिहू शकेल का, अजिबात नाही. म्हणजे केवळ मानकीकृत केलं तर केवळ नाही पाहिजे होतं, इथे काय पाहिजे होतं, विद्यार्थ्यांनी म्हणजे त्याची केवळ मानकीकृत परीक्षा नाही लेकर उनके जरूरत के नुसार परीक्षा लेणी, असं राहिलं असतं ते पॉझिटिव्ह राहिलं असतं. पण इथे काय म्हटलंय, केवळ मानकीकृत. आता मानकीकृत घेतलं, आता समजा एखादा अपंग आहे, त्याला हात नाही आणि तुम्ही जर त्याला लिहायला लावलं, लिहिता येईल का, मग त्याची तोंडी परीक्षा घ्या तुम्ही, बरोबर आहे का नाही, त्याची तोंडी परीक्षा घ्या. म्हणजे पण इथे काय म्हटलं, केवळ मानकीकृत म्हणजे काय झालं, हे चुकलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे, हे बरोबर, पहिलं सही आर गलत झालं उत्तर. आता बघा, सामाजिक रचनावादियों के अनुसार निम्नलिखित में से अधिगम प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कोणता कथन सही आहे. आता अधिगम प्रक्रिया म्हणजे माणूस कसा शिकतो या संदर्भात आलेला आहे सामाजिक रचनावादी. सामाजिक रचनावादी म्हणजे कोण, लेव वाइगोत्स्की, बरोबर आहे का नाही. आता काय म्हटलेले, अधिगम एक निष्क्रिय प्रक्रिया आहे जो अवलोकन के माध्यम से होता. आता अधिगम निष्क्रिय आहे का, निष्क्रिय म्हणजे आता तुम्हाला मी सीटेट अधिगम करतोय, काय करताय तुम्ही, अधिगम करताय, मी सांगतोय ते तुम्ही ऐकताय आणि तुम्ही जर निष्क्रिय, तुम्ही समजा झोपून घेतलं आणि अधिगम होईल का, अर्जन राहिलं असतं, अर्जन झालं असतं तर काय झालं असतं, ते झालं असतं. अर्जन म्हणजे जशी मातृभाषा शिकतो ती निष्क्रिय प्रक्रिया आहे, पण अधिगम काय आहे, अधिगम मी तुम्हाला सांगितलं होतं का ती सक्रिय प्रक्रिया आहे, म्हणजे निष्क्रिय. आता तुम्हाला सीटेट सांगतोय, अभ्यास सांगतोय, तुम्ही लक्ष न देता शिकणार का, अजिबात नाही. म्हणजे काय, अधिगम काय सक्रिय, म्हणजे इथे काय निष्क्रिय केटलं. अधिगम अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया आहे. बघा, आता सामाजिक प्रक्रिया म्हणजे लेव वाइगोत्स्की काय म्हणतो, का सामाजिक प्रक्रिया म्हणजे कसं काय, विद्यार्थी जेव्हा शिकतो तो एक समाज असतो. आता उदाहरणार्थ शिक्षक असेल, शिक्षक विद्यार्थी, बघा म्हणजे हा काय झाला, एक समाज तयार झाला ना. शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थी प्रश्न विचारतात, म्हणजे काय झालं, सामाजिक प्रक्रियेद्वारा. म्हणजे काय असतं, अधिगम काय आहे, एक सामाजिक प्रक्रिया आहे. आता बघा, हे पॉझिटिव्ह आहे. अधिगम एक व्यक्तिवादी प्रक्रिया जो अलगाव में येतं. आता अलगाव करणं, काहींना अजून अलगाव म्हणजे काय माहित नाही का, अलगाव म्हणजे वेगळं करून. आता वेगळं करून होईल का, आता एखादा विद्यार्थ्याला तुम्हाला शिकवायचं आणि त्याला वर्गाच्या बाहेर बसवायचं आणि बाकीच्यांना वर्गात घ्यायचं, तर त्यांना ह्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल का, मग अलगाव करून होईल का, अलगाव म्हणजे वेगळे करणे. वेगळे करून अधिगम होईल का, अजिबात होणार नाही, कारण हा विद्यार्थी पण वर्गातच पाहिजे. म्हणजे सामाजिक अलगाव से नाही होता, सक्रिय से होता है. म्हणजे व्यक्ती ज्या वेळा एकत्र येईल तेव्हाच अधिगम होईल, बरोबर आहे का नाही. आणि त्याला वर्गाच्या बाहेर बसून दिलं आणि त्याला सांगितलं, सांग रे 2+2 किती होतात, त्याला काय माहित वर्गात तुम्ही काय केलं, त्याला पण मध्ये आणा ना, कळू द्या ना. म्हणजे काय, अलगाव से नाही होता. आता काय म्हटलंय, अधिगम केवळ कक्षा में औपचारिक अधिगम विन्यास से होत आहे. म्हणजे अधिगम काय असतं का, फक्त कक्षा में होत आहे. कक्षा म्हणजे फक्त शाळेमध्ये होतं. आता अधिगम फक्त शाळेमध्येच होतं का, अजिबात नाही. कारण बघा, औपचारिक सगळं सगळं आपण औपचारिक शिकतो. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय, औपचारिक शिक्षण म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं, लक्ष देऊन शिक्षण, त्याला औपचारिक म्हणतात. आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय असतं, अनौपचारिक का तुम्ही लक्ष न देता शिकले, लक्ष न देता. आता मातृभाषा शिकवताना तुम्ही लक्ष दिलं का, आता तुम्हाला मुलं बाला असतील, बरोबर आहे काय, मग तुम्ही असं म्हटलं का, हा आज माझ्या मुलांना मी बसवले, बैस रे मांडी वाळून बैस, आज मी तुला मातृभाषा शिकवते, असं केलं का तुम्ही, अजिबात केलं का नाही. मातृभाषा मी तुला शिकवणार आहे, म्हण मला पाणी दे,
असं म्हण, असं केलंय का तुम्ही? अजिबात केलं नाही. म्हणजे काय असतं, सगळंच आपण औपचारिक पद्धतीने शिकू शकत नाही. काही आपण अनौपचारिक पद्धतीने पण शिकतो आणि काही अनौपचारिक पद्धतीने पण शिकतो. म्हणजे काय झालं, हे पण कटलं, हे पण कटलं आणि हे पण कटलं. उत्तर काय झालं का, अधिगम काय असतं, अर्थनिर्माण की सामाजिक प्रक्रिया आहे. आता प्रश्न 9वा. आ आता काय म्हटलेलं बघा, तुम्ही जेवढे समजून घेणार. आता काय म्हटलं, शिक्षार्थी. शिक्षार्थी म्हणजे शिक्षक नाही, शिक्षार्थी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे सीटेट काय करते, तुम्हाला फसवण्यासाठी शब्द फेर करते. शिक्षार्थी म्हणजे विद्यार्थी, नाही तर तुम्ही शिक्षक म्हणाल. शिक्षार्थी शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते. म्हणजे विद्यार्थी अधिगम प्रक्रियामध्ये व्यस्त, व्यस्त म्हणजे काय, मग्न, मग्न आणि सक्रिय, सक्रिय म्हणजे स्वतःहून, केव्हा शामिल म्हणजे शामिल महसूस करते, आनंददायी केव्हा वाटेल, जेव्हा विद्यार्थ्यांना, त्याच्यावर आधारित, केव्हा वाटेल आनंददायी विद्यार्थ्यांना, त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलेले, विद्यार्थी शिक्षार्थी की सामाजिक भावना, भावनात्मक आवश्यकता की उपेक्षा की जाते. उपेक्षा, उपेक्षा करणे म्हणजे एखाद्या समाजामधून आलेला असेल आणि त्याच्या काय करायचं आहे, तू त्या समाजाचा आहे रे, त्या बेंचवर बैस, शेवटच्या बेंचवर बैस, पहिल्या बेंचवर, म्हणजे अशी उपेक्षा केली तर तो खरंच चांगला आनंदायी सक्रिय शिकेल का? तो नाराज होईल. म्हणजे काय झालं, पहिलं कटलं. उनके पूर्व ज्ञान को पूर्त किया जाता है और नकारा जाता है. म्हणजे बघा किती विचित्र, इथपर्यंत ऑप्शन चांगले. उनको उनके पूर्व ज्ञान को पूर्त किया जाता है. म्हणजे त्यांचं पूर्वज्ञान विचारायचं आणि नंतर काय करायचं, नाकारून द्यायचं. म्हणजे एखाद्याला विचारलं, सांग रे बाबा, तुला पावसाळ्याबद्दल काय माहिती आहे? मग तो सांगेल, सर पावसाच्या सर येतात, धो 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 आवाज होतो. असं शिक्षकाने विचारून घ्यायचं. नंतर काय म्हणायचं, हे गाढवा, तुला काही माहित नाही रे, काही पण उत्तर देतो. म्हणजे नकारा जर गेला आणि असं जर आपण जर नकारलं तर त्या विद्यार्थ्यांना चांगलं वाटेल का? तो विद्यार्थी म्हणेल, यार मी एवढं चांगलं सांगितलं तरी हा शिक्षक असा म्हणतोय, म्हणजे तो आपल्याकडे सक्रिय राहणार नाही आणि व्यस्त राहील का? मग तो आपल्याला काय वाटेल, बाबा याचा केव्हा क्लास संपेल आणि हा भाऊ बाहेर जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे सक्रिय राहील का? अजिबात राहणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटले, गतिविधिया उनके संदर्भ में संबंधित होती. बघा, गतिविधिया, आता गतिविधिया म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही 5वीच्याच त्याच्या बुद्धीनुसार जर गतिविधिया जर दिल्या, आता 5वीच्या मुलांना समजा की खेळातून काहीतरी तुम्ही शिकवलं, हे शिकवलं, तर त्यांना आनंदही वाटेल. 3रीचे मुलं आहेत, 3रीच्या मुलांना जर तुम्ही गणित शिकवताय, 1लीच्या मुलांना तर गोट्या घ्यायच्या, मग त्यांना सांगायचं, मोज रे बाबा, या किती गोट्या आहे, मग या लाल रंगाच्या मोज. मग यांना काय होईल, आनंद, म्हणजे गतिविधी त्यांच्या संदर्भात असेल तर काय चांगलं होईल, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे का नाही? हे पॉझिटिव्ह आहे. अधिगम का बल दोहराव और रटणे पर होण्याचा आहे. म्हणजे म्हणजे शिकण्याचा उद्देश काय ठेवायचं, बल बल कशावर, म्हणजे उद्देश काय ठेवायचं, फक्त विद्यार्थ्यांनी पाठांतर केलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. याच्यावर जर तुम्ही बल दिलं तर विद्यार्थी सक्रिय असतील का? अजिबात नाही. पण विद्यार्थी सक्रिय केव्हा असतील, जेव्हा गतिविधी द्या, म्हणजे जे पण क्रिया असतील, क्रिया असेल, त्या काय असेल त्यांच्या संदर्भात असेल. 3रीच्या विद्यार्थ्यांना 3रीच्याच नुसार तुम्ही शिकवलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या संदर्भात असेल तर विद्यार्थी काय करेल, चांगला शिकेल. आता बघा, तुम्हाला जीन पियाजे पण सोडत नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं जीन पियाजे. आता जीन पियाजे के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता है पूर्व संक्रियात्मक अवस्था की विशेषता आहे. जीन पियाजे के अनुसार, आता जीन पियाजेने तुम्हाला 4 अवस्था दिलेल्या होत्या. ज्यांना माहित नाही त्यांना, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. जे रेग्युलर होते माझे विद्यार्थी त्यांना माहिती आहे. 4 अवस्था दिलेल्या होतात. आता 4 अवस्थांमध्ये पूर्व संक्रियात्मक अवस्था ही किती येते, 2 ते 7 वर्षाची असते. आता 2 ते 7 वर्षाची जी अवस्था असते त्याची विशेषता काय होती? नकल असते का? अजिबात नाही. नकल केव्हा करतो? संवेदीगामकमध्ये. बघा, संवेदीगामक. वर्गीकरण क्रमबद्धता केव्हा करतो? मूर्त संक्रियात्मकमध्ये. हा, संरक्षण अमूर्त चिंतन कुठे करतो? आता संरक्षण झालं मूर्तमध्ये आणि अमूर्त झालं औपचारिक अवस्थेमध्ये. आणि मग वाचलं काय? प्रतिकात्मक खेळवार जीववाद. म्हणजे ज्या वेळा मुलं 2 ते 7 वर्षाच्या अवस्थेत असते त्याला पूर्वसंक्रियात्मक अवस्था म्हणतात. आणि त्याच्यामध्ये प्रतिकात्मक खेळ आणि जीववाद, म्हणजे या वयात मुलं काय करतात, एखाद्या वस्तूपासून त्यांना जर पीठ मिळालं त्याच्यापासून साप तयार करून घेतील. असं आपण पण करायचो बघा, लहान होतो, नाही बघ मी आता साप बनवला. आणि जीववाद म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, एखादी वस्तू जिवंत आहे. हे केव्हा होतं? पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये. हा याचा गुण होता. आता बघा, अभिकथन आणि कारक हा शेवटचा प्रश्न घेतो, कारण व्हिडिओ लांबलचक झाला का तुम्ही बघत नाही. आता अभिकथन आणि कारक. आता पहिलं अभिकथन काय दिलेलं आहे?
शिक्षकों को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए और निर्देश देने की बजाय प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. म्हणजे बघा, शिक्षकाने वर्गात काय करायचं, प्रश्न विचारण्यापर ध्यान देना चाहिए आणि निर्देश देने की बजाय, निर्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आज्ञाकारी नाही बनवायचं, तर त्याच्या बजाय म्हणजे काय, त्यांना काय करायचं, प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करायचं. म्हणजे एक चांगलं आहे ना. मग शिक्षकाने निर्देश न देता विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं, म्हणजे काय, अभिकथन पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बाल केंद्रित शिक्षा शास्त्र का अर्थ है कक्षा में बच्चों की आवाज को महत्व देना और उनकी प्रतिभागिता को सुनिश्चित करना. म्हणजे बघा, हे पण काय म्हणतंय का बाल केंद्रित शिक्षाचा अर्थ काय आहे, का विद्यार्थ्यांचे आवाज, आवाज म्हणजे गोंगाट नाही करणे, म्हणजे त्यांचं म्हणणं, आवाज म्हणजे गोंगाट नाही, आवाज म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं हेच शिक्षकाने ऐकून घेतलं पाहिजे. त्यांची प्रतिभागिती, प्रतिभागिती म्हणजे सहभाग, त्यांचा सहभाग काय असतो, महत्वाचा असतो. हे महत्वाचं असतं. म्हणजे काय असतं, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. पण हे वाक्य काय यालाच अनुस्वार आहे. म्हणजे इथे पण काय करायचं होतं, मुलांना महत्त्व द्यायचं, त्यांच्या आवाजाला. प्रश्न पूछने को महत्त्व देणं म्हणजे त्यांच्याच आवाजाला महत्त्व द्यायचं. म्हणजे त्यांना महत्त्व द्यायचं. आणि खालचं ऑप्शन काय म्हणतंय, का महत्त्व कोणाला द्यायचं, विद्यार्थ्यांनाच द्यायचं. म्हणजे हे पण आहे, म्हणजे एक दुसऱ्याची काय करतात, ते व्याख्या करतात. म्हणून याचं उत्तर काय असेल, ऑप्शन 3. एक दूसरे ए और आर दोनों सही एक दूसरे की सही व्याख्या करते. बघा, स्पष्टीकरण कसं वाटलं बघा. आणि अजून ज्या अडचणी असतील मला सांगा, कारण आता जुलैमध्ये तुमचा पेपर होईल.